नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात मित्रांनो? मस्त ना. तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे गोकुलाष्टमी गोष्ट. तर आज काल झाली जन्माष्टमी, आज आहे दहीहंडी. तर आपल्या धैरण गावात दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजेच दहीहंडी. तर चला आता आपण गावात जाऊया, त्याच्या आधी आपली हंडी बांधून घेऊया आणि मग गावात जाऊया. तर चला पहिले हंडीला बांधायला सुरुवात करूया. चॉकलेटा आणि दही तर आपल्या हंडीत दही आणि चॉकलेट टाकून झालंय. आता आंब्याचं ठाळं आणि आपला नारळ, हळद कुंकू वाहून घेऊया. तर चला हंडी बांधून घेऊया आता आपण. तर मित्रांनो, आता आपली हंडी बांधून सुरुवात झालेली आहे. पहिले आपण कुरकुरे, लेस, तेली सर्व बांधत आहोत. आपली झाले बांधून. आपली बांधून पावसाने एकदम सुरुवात केलेलीच आहे. गोविंदा आलेला आहे. 4-5 दिवस पाऊस नव्हता, पण जसं गोविंदा जवळ आला, गोकुलाष्टमी जवळ आली, पावसाने सुरुवात केलेली आहे. मित्राला मदत करायला तर फायनली आपलं सर्व बांधून झालेलं आहे. आता मेन गोष्ट म्हणजे हंडी बांधायची आहे. आता हंडी बांधूया. तर फायनली मित्रांनो आपली हंडी बांधून झालेली आहे. बघा बघा मस्त आहे हंडी. तर आता आपण जाणार आहोत गावात. आपली हंडी बघा मस्त. आणि हा आजचा वातावरण, खूप पाऊस. तर चला आता जाऊया गावात गोविंदा खेळायला.
येत नाही आहे. हळद पुरं थंडी लागायला लागली बाबू. थंडी लागते ना. संध्याकाळी थंडी लागायला लागली. तर आपण इथे हंडी फोडणार आहोत. चला
तुम्ही येता का माझ्या ताईला भेटाया तुम्ही येता का अतिशय आनंदाच्या वातावरणात हा जय हनुमान गोविंदा पथक संपूर्ण गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन बालगोपालांना भेटत आहे. बरोबर अतिशय जुनी अत्यंत जुनी परंपरा या ढेरंगावाला लाभलेली आहे आणि सर्व बालगोपाल आनंदाच्या वातावरणात सकाळी सुद्धा सुंदर दहीहंडीचा कार्यक्रम साजरा झाला आणि आज आमच्या पूर्व भागातील गोविंदा पण माझ्या घरून गेलेला आहे. आता आपण पुन्हा गावात जाऊया आणि गावातल्या दहीहंडी आणि आता ज्यांच्याकडे आम्ही थांबतो जेवायला तिथे सर्वकडे जाऊया. तर चला आता आपण गावात जाऊया.
गावाच्या बाहेर निघालोय. गावातले सगळं गोविंदा घेऊन झालं, म्हणजे प्रत्येकाच्या घर घेऊन झालं, त्याच्यानंतर हांड्या पण फोडून झाल्या. तर आता गावाच्या बाहेरच्या आपण जे घर आहेत ते घेणार आहोत, जेणेकरून आता कोणचं घर वाचता कामा नाही. आपला गावाचा बाहेरचा आता पाऊस थांबला आहे, हा बघा. तरी पण पावसाचं वातावरण बनलेलंच आहे, रेडी झालेलंच आहे. आणि लहान मुलं आज थांबलीच नाही जास्त उशीर, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळं आधी हिवळली आणि घरी गेली. तर आता चला आपण निघूया आणि आपल्या गोविंदात परत जाऊया आणि स्टार्ट करूया. आता काय पुढे मजा आहे बघूया. एक ठिकाणी जेवण पण होणार आहे, तिथून जेवण करून मग परत गोविंदा गावात येणार आहे. तर आता आलो दत्त मंदिरात, म्हणजे घटनाच्या तळ्यावर आपलं दत्त मंदिर आहे. याला आता आपल्या 5 फेऱ्या होणार आहेत, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. भारी वाटतंय. आपला गावातले सण सांगायची गरज येत नाही आपल्याला. प्रत्येकाला आपल्या आपल्या गावाचे सण खूप आवडतात, कारण लांबून आपल्या गावासाठी येतात. तर हा आपला एक मोठा उत्सवाने साजरा होणारा सण गोविंदा. तर आता काही क्षणात आपण गावात पण जाणार आहोत. आता थोड्या 2-4 घरं राहिलीत, मग आपण गावात जाणार आहोत. तर आता इथं जाऊन आपण पुढे जेवण करणार आहोत आणि मग गावात जाणार आहोत. तर आता आलो प्रीतमच्या घरी. आणि हा कोळंबी मच्छी फ्राय आहे आणि आतमध्ये पण जेवायला बसले तिकडे सर्व आणि बाहेर पण जेवायला. प्रीतमकडे आल्यानंतर आपलं जेवण होतं. तर आधी बघा मच्छी किती आहे. जेवून घेतोय लगेच, जेवून घ्या, जेवून घ्या सगळं जेवण. काय बाहेर माझा आहे का या जेवायला. प्रीतमकडचं जेवण चालू आहे सर्व. ते बघा मच्छी ना, बघा इकडं काय रे भाजी. आपल्याकडं कोळंबी आहे.
करताना असले चमचे आम्ही तुकडे घेतल्या आरामात आरामात घ्या. नंबरचं जेवण झालंय. आता आपण निघूया गावात. अमोल पाटील गावात जायचं ना? शेतातून चालत रस्त्याने नाही आता जायचं. आपण जायचं शेतातून असा शेतातल्या कांड्यावरून चालत हा जाणार. बघा वरून पाऊस किती वाला. एकच नंबर पाऊस बघा किती आलाय. जेव्हापासून पाऊस दिवसभर पाऊस बघा. हा जो पट्टा आहे ना तो ओरिजिनल पावसाचा ओरिजिनल पावसाचा पट्टा बघायचा असेल तर हा बघ हा बघ हा बरोबर बरोबर. वातावरण आज पाऊस दिवसभर आज आगमन चांगला आहे पावसाचा. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाल काल्याचं जो वातावरण आहे ना तो सुटेबल आहे. हा असंच वातावरण जेव्हा श्रीकृष्ण जन्मला त्याच्यानंतर गोपालकाला खेळला तेव्हापासून हाच वातावरण सेम वातावरण. तर ही बघा आपली शेतातली वाट. ही शेतातून चालली आपली पब्लिक अशी अशी जाईल इकडे या घराजवळ निघायला. ठीक आहे येतोय पब्लिक. तर चला जाऊया. पाऊस बघा किती उठलाय. तर ही आहे आपल्या गावातली मजा गोविंद्याची. चला चिखलात. बघा चिखल आणि ती बघा आता पब्लिक कशी येते ती बघा. तिकडून निघलं यायला आणि अर्धी ही गेली अर्धी तिकडून गेली. कारण आता इथून हा असं दर वर्षाप्रमाणे इथूनच जातो आपण. ही फेरीच आहे आपली की या शेतात त्या कांड्यावरूनच आपण जातो. तर आता जाऊया गावात आणि गावातली मजा घेऊया. आता गोविंदा आपल्या गावात येतोय.